गणपती बाप्पा मोरया. एका गावात एक शेतकरी आणि त्याची बायको राहत होती. त्यांच्याकडे जमीन जुमला भरपूर होता. ते शेती करून आपला चरितार्थ चालवत होते. देवाने दिलेले सर्व काही त्यांच्याकडे होते. कशाचीच कमतरता नव्हती. शेतीतून सुद्धा चांगले उत्पन्न निघत होते. पण शेतकरी हा अत्यंत कंजूस स्वभावाचा होता. चांगलं जेवणही खात नसे. तो आपल्या बायकोला नेहमी म्हणायचा, जास्त चमचमीत खायला बनवत जाऊ नकोस. ज्याने पोट भरेल, कमी खर्च होईल असे जेवण बनवत जा. रोज रोज चमचमीत खाल्लं तर आपल्या भविष्यासाठी काय शिल्लक राहील. शेतकऱ्याची बायकोही आपल्या नवऱ्याच्या कंजूस स्वभावाला वैतागली होती. त्यातच त्यांच्याकडे एक मुलगा काम मागायला आला. शेतकऱ्याला पण एका नोकराची गरज होतीच. मग शेतकरी म्हणाला, हे बघ, मला नोकराची तशी काही एक गरज नाहीये, पण तुला नोकरीची जास्त गरज आहे म्हणून ठेवतोय. पगार म्हणून 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. फक्त 2 वेळाचं जेवण आणि कपडा लत्ता मिळेल. त्यावर तो मुलगा म्हणाला, चालेल, पण माझ्यात एक वाईट सवय आहे. ती म्हणजे मला चुगली लावायची, इकडची तिकडं करायची सवय आहे. शेतकरी मनातल्या मनात म्हणाला, चला, मला 2 वेळच्या जेवणात चांगला गडी कामाला मिळत आहे. आणि राहिली चुगली लावायची सवय, तर हा माझी काय चुगली लावून बिघडवणार आहे. शेतकऱ्याने त्याला कामावर ठेवून घेतले. रोज तो नोकर शेतावर काम करायचा आणि जे मालक खायला देईल तो खायचा. एकदा मालक कुठेतरी बाहेर गेला होता. नोकर मालकिनीला म्हणाला, रोज रोज तेच जेवण खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का? तुम्ही स्वादिष्ट चमचमीत जेवायला का नाही बनवत? त्यावर मालकीन म्हणाली, मला स्वादिष्ट चमचमीत जेवण बनविण्याची परवानगी नाही. तुझे मालक हेच जेवण बनवायला सांगतात आणि ते काही माझे ऐकत नाहीत. मी स्वतःच वैतागले आहे. तर नोकर म्हणाला, मग तुम्ही मालक बाहेर गेल्यावर स्वादिष्ट चमचमीत बनवून खाऊ शकता ना? त्यावर शेतकऱ्याची बायको म्हणाली, असे माझे संस्कार नाहीत. मला माझ्या माहेरी हे शिकवण्यात आले आहे की सासरच्या लोकांची परवानगी घेतल्याशिवाय काहीही करायचं नाही. अगदी स्वादिष्ट जेवणही बनवायचे नाही. मग तो नोकर म्हणाला, मग सासरच्या इतर लोकांची परवानगी घ्यायची ना? तर शेतकऱ्याची बायको म्हणाली, ना मला सासू आहे, ना सासरे आहेत, ना नणंद आहे, ना दीर आहे. फक्त आम्ही दोघे नवरा बायको आहोत. मग मी नवऱ्याची परवानगी मागितली तर तो काही देत नाही. मग मी कुणाची परवानगी घेऊन पंचपक्वाने बनवू आणि खाऊ? जरी मी पंचपक्वान बनवले तरी नवरा काही खाणार नाही. आणि नंतर त्यांना कळाले तर ते मला ओरडतील. त्यांना वाटतं की आपण रोज रोज पंचपक्वान खाल्ले तर भविष्यासाठी काही साठवून ठेवता येणार नाही. यावर तो नोकर म्हणाला, आमच्या गावात एक म्हण आहे, जिला सासू नाही, नणंद नाही, ती घरातील खलबत्त्याला सासू नणंद मानून त्यांची परवानगी घेऊ शकते. आता मात्र शेतकऱ्याच्या बायकोची उत्सुकता जरा वाढू लागली आणि ती त्याला म्हणाली, समजा मला आता पंचपक्वान बनवायचे आहे, तर मी त्यांची कशी परवानगी घेऊ? तर नोकर म्हणाला, पंचपक्वान बनवण्यासाठी नाही तर खाण्यासाठी परवानगी घ्यायची आहे. शेतकऱ्याची बायको म्हणाली, कशा प्रकारे? नोकर म्हणाला, खोलीच्या मध्ये खलबत्ता मांडायचा, त्याच्यासमोर पंचपक्वान ठेवायचे आणि म्हणायचे, खलबत्त्या खलबत्त्या, ना मला नणंद ना मला सासू, तूच माझी नणंद, तूच माझी सासू, सांग मला हे पंचपक्वान मी खाऊ का? आणि मग तुमच्या मनातून आवाज येईल, खा खा. मग तुम्ही पंचपक्वान खाऊ शकता आणि जर इच्छा असेल तर मलाही थोडे द्या. शेतकऱ्याच्या बायकोला त्या नोकराचे बोलणे पटले. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याच्या बायकोने नवऱ्याला दररोजचे जेवण खायला दिले आणि शेतकरी कामाला निघून गेला. मग शेतकऱ्याच्या बायकोने चूल पेटवली, खीर आणि पुरी बनवली. तिला खीर आणि पुरी खूप आवडायची. तिचे खाणे दूर राहिले, पण कित्येक दिवस झालं तिने खीर आणि पुरी पाहिली पण नव्हती. मग तिने नोकराने सांगितल्याप्रमाणे खीर पुरी उचलली आणि खोलीत खलबत्ता मधोमध ठेवून त्याच्यासमोर खीर आणि पुरी ठेवून ती मोठ्याने म्हणाली, खलबत्त्या खलबत्त्या, ना मला नणंद ना मला सासू, तूच माझी नणंद, तूच माझी सासू, सांग मला मी ही खीर पुरी खाऊ का? तिच्या मनातूनच आवाज आला, खा खा खा. तिने नोकरासाठी थोडी खीर आणि पुरी काढून ठेवली आणि बाकी सर्व स्वतः खाऊन टाकली. खूप दिवसांनी खीर आणि पुरी खाल्ल्यामुळे तिचे मन तृप्त झाले. आता हे तिचे रोजचेच झाले होते. शेतकरी गेला की ती स्वतःसाठी पंचपक्वान बनवायची, खलबत्त्याची परवानगी घ्यायची आणि खायची.
आता तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढायला लागले होते. नाहीतर अगोदर ती वाळून वाळून लाकूड झाली होती. काही दिवस शेतकऱ्याच्या बायकोने नोकराला खाऊ घातले, पण नंतर ती नोकराला विसरली आणि स्वतःच एकटी खाऊ लागली. कधी ती पुरणपोळी बनवायची तर कधी ती मिठाई बनवून खायची. आता ती अशा प्रकारे वागायची की घरातले सर्व अधिकार खलबत्त्याने तिला दिले आहेत. नोकराला मालकीन खायला देत नसल्यामुळे त्याला वाईट वाटायचे आणि आता तो मालकिनीला धडा शिकवण्यासाठी संधी शोधू लागला. शेतकरी हा बऱ्याच वेळा आपल्या नोकराला म्हणायचा, तुझी मालकीन खूपच गोलमटोल झाली आहे. घराची हवा जरा तिला जास्तच मानवली आहे. जोपर्यंत नोकराला खायला मिळत होते तोपर्यंत नोकर गोलमटोल उत्तरे द्यायचा. पण ज्यावेळी त्याला खायचे मिळायचे बंद झाले आणि एकदा मालक त्याला परत म्हणाला, तुझी मालकीन खूपच गोलमटोल झाली आहे, तिच्या चेहऱ्यावर तेज आले आहे, तेव्हा नोकर म्हणाला, मला याचे कारण माहिती आहे. मालक म्हणाला, चल मला ते कारण सांग. नोकर म्हणाला, मालक, ज्यावेळी तुम्ही शेतात जाता तेव्हा मालकीनबाई तुमच्या माघारी पंचपक्वान्न बनवून खातात. मालक म्हणाला, काही मूर्खासारखं बोलू नकोस. मी तिला पंचपक्वान्न बनवण्याची परवानगी दिली नाही आणि ती त्या टाईपची बाई पण नाही. नोकर म्हणाला, उद्या लपून सगळं बघा म्हणजे कळेल. जर मी खोटा ठरलो तर माझं डोकं आणि तुमची चप्पल मोजून 100 चपला मारा. शेतकऱ्याला त्या नोकराचे बोलणे पटले. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने नेहमीप्रमाणे शेतावर जायचे नाटक केले, पण तो थोडा दूर गेला आणि परत घरात येऊन लपून बसला. नवरा शेतावर गेला आहे म्हणून शेतकऱ्याची बायको खूपच खुश झाली. ती पंचपक्वान्न बनवू लागली. मग नेहमीप्रमाणे एका खोलीमध्ये खलबत्त्यासमोर ताट ठेवून म्हणाली, खलबत्त्या खलबत्त्या, ना मला नणंद ना मला सासू, तूच माझी नणंद तूच माझी सासू, सांग मला मी ही मिठाई खाऊ का? परत स्वतःच म्हणाली, खा खा, आणि मग सर्व मिठाई तिने खाऊन टाकली. शेतकरी हे सर्व पाहत होता. शेतकऱ्याला खूप राग आला. त्याच्या हातात बैलांना मारणारा असूर होता. तो पण म्हणाला, असुडा असुडा, ना मला मेहुणा ना मला सासरा, तूच माझा मेहुणा तूच माझा सासरा, सांग मी हिला 2-4 फटके मारू का? आणि स्वतःच म्हणाला, मार मार. मग काय त्याने बायकोची खूप धुलाई केली. बायकोने माफी मागून कसा बसा आपला जीव वाचवला. मग शेतकरी रागावून शेताकडे निघून गेला आणि त्याने आता घरी येणे जाणे बंद केले आणि नोकराला जेवण आणायला पाठवू लागला. इकडे शेतकऱ्याची बायको पण तोंड फुगून बसली होती. शेतकरी हा शेतावर झोपडी बांधून राहू लागला. आता तो घरी बिलकुल येतच नव्हता. नोकराला सकाळ संध्याकाळ जेवण आणायला पाठवायचा. एके दिवशी नोकराला परत चुगली करायची लहर आली आणि नोकर एके दिवशी शेतकऱ्याच्या बायकोला म्हणाला, मालकीनबाई तुम्हाला माहीत आहे का, मालकाला कोड फुटले. शेतकऱ्याच्या बायकोला हे ऐकून जरा धक्काच बसला. ती त्याला चिडून म्हणाली, काहीही बोलू नकोस. नोकर म्हणाला, मालकीनबाई, ज्याला कोड फुटतात त्याचे शरीर खारट होते. वाटल्यास तर तुम्ही मालकाच्या हाताला नाही तर पायाला चाटून बघा. जर माझे बोलणे खोटे निघाले तर माझे डोके आणि तुमची चप्पल मोजून 100 चपला मारा. शेतकऱ्याची बायको जरी नवऱ्यावर नाराज असली तरी तो तिचा नवरा होता. तिला त्याची काळजी वाटू लागली. ती नोकराला म्हणाली, उद्या मी स्वतः शेतावर जेवण घेऊन येते, त्यावेळी चेक करते. इकडे शेतावर येऊन नोकर म्हणाला, मालक तुम्हाला माहीत आहे का, मालकीनबाईला खूप मोठा भयानक आजार झाला आहे. शेतकरी म्हणाला, काही बकवास बोलू नकोस, चांगली धडधाकट आहे ती. नोकर म्हणाला, नाही मालक, मी खरं बोलतोय. मालकीनबाईला कसला तरी रोग झालाय. त्या सर्वांना चावायला धावतात आणि त्यांच्या दातात देवाला ठाऊक कुठून तरी विष आले आहे. आज मलाही त्या चावायला धावल्या होत्या. मी कसा तरी स्वतःचा जीव वाचून पळून आलो. हे ऐकून शेतकऱ्याला मनातल्या मनात भीती वाटू लागली. रात्री ज्यावेळी शेतकरी झोपला तेव्हा नोकर मालकिनीच्या माहेरी गेला. जवळच तिचे माहेर होते आणि तिच्या मोठ्या भावाला झोपेतून उठून म्हणाला, तू कसला मोठा भाऊ आहेस, तुला झोप कशी येऊ शकते? हैराण होऊन मालकिनीचा भाऊ म्हणाला, तुम्ही आहात कोण? एवढ्या रात्री येथे काय करताय आणि तुम्ही माझ्या बहिणीला कसे ओळखता? त्यावर तो नोकर म्हणाला, मी तुमच्या बहिणीच्या घरी नोकर म्हणून काम करतो. माझ्यासमोर माझ्या मालकाने म्हणजेच तुमच्या दाजीने त्यांना कित्येक वेळा मारहाण केली आहे. तुमची बहीण बिचारी काहीच बोलत नाही. मार खाताना आपल्या नवऱ्याचे पाय पकडून बसतात. मालकिनीचा भाऊ म्हणाला, तू खोटे बोलत आहेस. ते असे का करतील बरं? माझे दाजी तर खूप भले माणूस आहेत. ते माझ्या बहिणीला का मारतील बरे?
नोकर म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला वाटते की मी खोटे बोलतोय तर उद्या स्वतः शेतावर येऊन बघा. माझे बोलणे खोटे ठरले तर माझे डोके आणि तुमची चप्पल मोजून 100 चपला मारा. एवढे बोलून नोकर तिथून निघून गेला. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी नोकर शेतावर पोहोचला आणि शेतकऱ्याच्या शेजारी जाऊन झोपला. मोठ्या भावाने सगळ्या भावांना झोपेतून उठविले. नोकराने सांगितलेली गोष्ट भावांना सांगितली. भावांना खूपच राग आला. ते म्हणाले, दाजींची एवढी हिंमत, 7 भावांच्या एकुलत्या एक बहिणीला मारतोय. उद्याच पाहू त्याच्याकडे. अगोदर लपून बघू तो आपल्या बहिणीशी कसा वागतोय. सकाळ झाली. स्वयंपाक करून शेतकऱ्याची बायको डोक्यावर पाण्याचा हंडा आणि हातात जेवणाचा डबा घेऊन शेतात निघाली. बायकोला येताना पाहून शेतकरी खूपच खुश झाला. पण दुसऱ्या क्षणी त्याला आठवले की आपल्या बायकोला कसला तरी आधार झालाय. मग मात्र तो घाबरला. शेतकऱ्याची बायको आली. तिने जेवण वाढले तर शेतकरी जरा लांबच बसला. तेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला संशय आला, याला रोग झाला आहे म्हणूनच हा माझ्यापासून लांब बसलाय. इकडे शेतकऱ्याच्या बायकोचे 7 भाऊ झाडाच्या मागे लपून हे सर्व बघत होते. बघू आज दाजी आपल्या बहिणीशी कसे वागतात. 7ही भावांच्या हातात काठ्या होत्या. इकडे शेतकऱ्याची बायको संधी शोधत होती की खरोखरच आपल्या नवऱ्याला तो आजार झाला आहे का हे बघावं. तिने जेवणाचे ताट उचलताना आपल्या नवऱ्याचा पाय पकडला. शेतकऱ्याला जरा धक्काच बसला. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने तिला ढकलून दिले आणि आपला पाय सोडवून घेतला. त्याला वाटलं आपली बायको आपल्याला चावत आहे. परत तिने त्याचा पाय पकडला म्हणून त्याने आपल्या बचावासाठी हातात काठी घेतली आणि तिला एक काठी मारली. हे काय तिच्या भावांना बघवले नाही. ते एकदम समोर आले आणि शेतकऱ्याला दे दनादन दे दनादन असे करत काठीने मारायला सुरुवात केली. शेतकऱ्याच्या बायकोला कळतच नव्हते की हे नक्की चाललंय काय. ती आश्चर्यचकित होऊन नुसती पाहत राहिली. तेव्हा रस्त्याने चाललेली माणसे तेथे आली आणि कसे तरी शेतकऱ्याला वाचवले. दोन्ही पक्ष शांत झाल्यावर त्या माणसांनी विचारले, तुम्ही याला का मारत आहात. तर शेतकऱ्याच्या बायकोचे भाऊ म्हणाले, याच्या नोकराने येऊन सांगितले की तुमची दाजी रोज तुमच्या बहिणीला मारहाण करतात म्हणून आम्ही येथे आलो होतो आणि झाडाच्या मागे लपून पाहत होतो. तर नोकर बोलला ते खरं निघालं म्हणून आम्ही याला मारत होतो. शेतकरी रागातच म्हणाला, मला नोकराने सांगितले की मालकीनबाईला एक विचित्र आजार झाला आहे. ती लोकांना चावते. ही मला चावू नये म्हणून मी स्वतःच्या बचावासाठी मारत होतो. आता शेतकऱ्याची बायको म्हणाली, मलाही नोकरच म्हणाला, मालकाला कोड फुटलेत. कोड फुटलेल्याचे हातपाय चाटून बघितले तर ते खारट लागतात म्हणून तुम्हाला हा रोग झाला आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुमचा पाय पकडत होते आणि तुम्ही मला काठीने मारत होता. तिथे उभे असलेल्या सर्वांच्या लक्षात आले की ही सगळी नोकराची कर्तृत्व आहे. मग काय सर्वांनी मिळून नोकराला पकडले आणि नोकराचं डोकं आणि 100 चपला अशा किती चपला त्यांनी खाल्ल्या हे माहीत नाही, पण चुगली लावायची त्याची खोड मात्र जिरली. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.